व्यावहारिक मराठीत संवाद साधता येत नसलेल्या 1268 रिक्षा आणि टॅक्सी चालकांना राज्यभरात आरटीओकडून नोटीस। मराठी शिकण्यासाठी पुन्हा 1 महिन्याची मुदत। मराठी न शिकल्यास परवाना 3 महिन्यांसाठी निलंबित होणार। मुंबईतल्या मोकळ्या जागांसाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून रविवारी मोर्चा काढण्याची घोषणा। हाती तिरंगा घेऊन सर्व पक्षीयांनी मोर्चात सहभागी होण्याचं आदित्य ठाकरेंचं आवाहन। भाजप सरकार आणि मुंबई महापालिकेवर टीकेची झोड। मुंबईच्या महापौरांच्या जनसंपर्कासाठीचा वादग्रस्त प्रस्ताव राखून ठेवण्याचा स्थायी समितीचा निर्णय। सोशल मीडियावर वर्षभर प्रसिद्धीसाठीच्या खर्चावर विरोधी पक्षांसह मित्र पक्षांनी घेतला होता आक्षेप। चर्चगेट बोरिवली लोकलमध्ये दिव्यांगांच्या डब्यात बसण्याच्या जागेवरून वाद। 62 वर्षांच्या दिव्यांग व्यक्तीचा लोकलमधून ढकलल्यानं मृत्यू। आरोपी अमजद सफरुद्दीन शेख पोलिसांच्या ताब्यात। वसई विरार शहरातील खड्ड्यांविरोधात सामाजिक कार्यकर्त्याचं आमरण उपोषण। गेल्या 5 दिवसांपासून उपोषण सुरू, पण प्रशासनाकडून दखल नाही। कॉकरोच जनता पार्टीने दखल घेऊन साधला आंदोलकाशी संवाद। बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा। मुंबईतील अंधेरीच्या जिमीज बर्गर फूड कोर्टमधला धक्कादायक प्रकार। संबंधित प्रकरणाची एफडीए आणि पोलिसांकडे तक्रार दाखल।